हॅलो फ्रेंड, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। भेंडी ही माझी आवडती भाजी आहे। मी बरेचदा भेंडी आणली की त्यातनं 5 भेंडी तरी वाचवतेच। पहिले मी वाचवत होती, आता तुम्ही सुद्धा वाचवाल जर अशा प्रकारे भेंडीची रस्साभाजी बनवून बघाल तर एकदा तुम्ही सुद्धा ही रस्साभाजी नक्की बनवून बघा। घरातील लहान मंडळी सुद्धा आवडीने चाटून पुसून खातील। तर इथे मी 5 भेंडी घेतलीत, स्वच्छ धुवून पुसून 1 इंच या आकारात कापून घेतली। इथे मी थोडी कोथिंबीर, 2 टेबलस्पून खोबरं, 1 मिरची, 3 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 बटाट आणि 1 कांदा एवढं साहित्य घेतलंय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण ना काय करूया, कोथिंबीर, खोबरं, 2 टेबलस्पून खोबरं आहे, 1 मिरची, 3 लसूण आणि हे 1 इंच आलं आहे, ते आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता सगळ्यात पहिला कढई गरम करून घेऊया आणि भेंडीची आपण थोडी भाजून घेऊया। भाजल्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होतो, आपण थोडी भाजून घेऊया। गॅस फास्ट ठेवूया। आपण जी पेस्ट बनवतो त्याच्यात 1 अर्धा टोमॅटो टाकते मी। आता थोडे थोडे लाल लाल डाग पडले भेंडीला। आता आपण भेंडीला ताटात काढून घेऊ। आता आपण 2 टेबलस्पून तेल टाकले, 1 टीस्पून राई टाकले, 4 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलाय, 4 पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय, तो पण टाकूया। राई बाहेर उडू नये गॅसवर म्हणून मी ताट पकडले। आता कांदा जो कापलाय तो टाकून घेऊया। जे वाटण जे पेस्ट बनवली टाकायची आपल्याला। पेस्ट आपण चांगली परतून घेऊया।
1 टीस्पून मी आगरी मसाला टाकला. लाल मिरची पावडर टाकली. आता जे मोठे मोठे आपण बटाटे कापून घेतली ती टाकून घेऊया. पाणी टाकून आपण ते टाकून घेऊया. ग्रेव्ही पण हवी ना. आपल्याला किती ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने आपण पाणी टाकणार. आपल्याकडे गरम मसाला असेल तर आपण गरम मसाला टाकायचा थोडा. मी इथे एव्हरेस्टचा मटण मसाला वापरला. 1 टीस्पून आपण मटण मसाला टाकलाय. तर मस्त आपले बटाटे पण शिजतायत इथे छानपैकी. तर आता आपण ना आपली भेंडी टाकून घेऊया. बटाट किती शिजलाय बघते. हा, बटाट बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता जी भेंडी आहे ती टाकून घेऊया. माझी भेंडी पण तर शिजली पाहिजे ना. आणि झाकण ठेवून ठेवूया. मस्तपैकी आपल्या भाजीला उकळी येते. तर भेंडी शिजायची वाट बघूया आपण. तर आता ना आपण भाजीला छान उकळी आणून आहे ना 3 कोकम टाकूया. बघा उकळी आलेली आहे हलकी हलकी. 3 ते 4 कोकम टाकायचे. आणि आपली ही जी भाजी आहे ती झालेली आहे. मस्तपैकी गरम गरम भाताबरोबर सर्व करायची.